बोरिवलीमध्ये आज एक महत्त्वाचं शिबिर राज ठाकरेंचं पार पडतंय थेट तिथेच. त्यामुळे तुम्ही 4 तारखेला येऊन ऐका. बरं का, तोपर्यंत जरा माझी तब्येत पण थोडीशी काही नरम नाही, पण सर्दी खोकला आहे, शंका निर्माण करायची. त्याच्यामुळे तुम्हाला 4 तारखेला तुम्ही सर्वजण 10 वाजता तिकडे वेळेवर हजर राहा. आज इथे कुणालने आणि सर्व त्याच्या सहकार्याने केलेलं आहे. मी आता जे तुम्हाला आलोय तेवढंच सांगायला आलोय की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. निवडणुका येतात, निवडणुकांना कशा प्रकारे तुम्हाला सामोरं जायचंय, कशा प्रकारे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला समोर येणार आहेत, त्या कशा प्रकारे हाताळायच्या आहेत आणि त्यासाठी काय काय करायला लागेल याच्यासाठीच हे आजचं शिबिर आहे. काय काय विषय तुम्ही तुम्ही नाही संवाद साधायचा सोशल मीडिया यांच्याशी तुम्ही नका बोलू. कारण सध्या सगळ्यांनाच बंद करून टाकलेलं आहे, काही बोलतात. तर ज्यांना नेमलंय त्याच्यासाठी त्यांच्याकडे हे कोणाहीकडे जातात. तुला काय वाटतं, त्याला काय वाटायचं, पण ते ऐकून मला काय वाटतं हे पाहिजे बघा ना. पण आज हा सगळा विषय तुम्ही सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कधी निवडणुका लागतील आता काही कल्पना नाही या गोष्टींची. ऑक्टोबर नोव्हेंबर बोलतायत, पण आपली तयारी पूर्ण असली पाहिजे या दृष्टिकोनातून हे शिबिर आहे. इथे मला सुद्धा यशवंत केलेला पण आले थोडे, आणि हा म्हणजे आपला योगेश आला. तर प्रत्येक विभागाची ही अशी शिबिरं 4 तारखेनंतर होतील. आज तुमच्याकडे सर्वांकडे पहिलं शिबिर आज होत आहे. तुम्हाला सर्वांना त्याच्यानंतर कुणाल सर्वच जण तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी आज आलो. धन्यवाद. कुणाल माईंकर आणि नयन कदम यांना विनंती करतो की आपण सन्मान्य राज्यपाल या निवडणुका लागत असताना मात्र तुम्ही काळजी घ्या असं म्हटलेलं आहे. मनसेचं जे शिबिर आहे बोरिवलीमध्ये ते पार पडलेलं आहे आणि यावेळेला राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये निवडणुका या ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान लागतील. नेमक्या कधी लागतील हे माहिती नाहीये, मात्र तुम्ही आता तयारीनं सुरुवात करा, तयारीला लागा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माध्यमांशी बोलू नका. माध्यम काहीही विचारतात, माध्यमांशी संवाद साधणं तुम्ही टाळा असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणालाही येतात आणि विचारतात तुम्हाला काय वाटतं, त्याच्यापेक्षा मला काय वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी इथे उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधन केलं.